हॅलो हाय नमस्कार, मी पल्लवी सेलिब्रिटी गट्टामध्ये हार्दिक स्वागत करते. आपल्याला दिसायला फार रोमांचक वाटतं, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असते, ते रिअल लाईफमध्ये कशी असतात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटायला आणणार आहोत. आजच्या या भागात माझ्यासोबत कोण जोडलाय? लगा 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 सावत्या भाई म्हणजेच रोहित माने. हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. महाराष्ट्राची हास्य जत्राद्वारे घराघरात हास्य खुलवणारे रोहितजी. परंतु हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. कधी रोहितला वाटलं की अभिनयाकडे वळावं? मुळात मी शाळेत असल्यापासूनच आवड होती अभिनयाची, पण शाळेत काय तेवढा स्कोप मिळाला नाही, शाळेत तेवढं करता आलं नाही. पण जसं कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये नाटकात काम करायला लागलो, तिथून जे नाटकाचं वेड लागलं ते वेडच लागलं. मग इतकं लागलं की ते अभ्यास पण असं वाटायला लागलं की जरा हे जास्त आवडतंय हे जरा करूया. सो मग तिथून व्यावसायिक नाटकांमध्ये कामं केली, मग काही सिरियल्समध्ये कामं केली, मग सिनेमात काम केलं, मग हास्यजत्रा शो मिळाला. असं खूप मोठा थिएटरचा प्रवास आहे. थिएटरचा हा प्रवास आहे आणि नक्कीच तो प्रवास संयमाचा सुद्धा आहे. कारण आज रोहितने जे त्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ते घराघरात फक्त हास्यामध्येच नाही तर एक भावनिक सुद्धा लोक जोडले आहेत. म्हणजे त्यांनी त्याची भाषा त्या कार्यक्रमात सोडलेली नाही आहे. एक मातीशी जोडून राहणं, एवढं सगळं फेम भेटल्यानंतर हे कसं काय जमतं? म्हणजे हे जमवायला नाहीच पाहिजे, मुळात हे प्रत्येकाच्या रक्तात असलं पाहिजे की आपण जिथून आलोय, आपल्याला ज्या मातीने उभं केलंय त्याची जाण एक सतत असली पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण ऋण लागतो खरं तर की त्यांच्याशी निगडीत राहणं, किंवा आपला तो प्रभाग असेल, आपल्या सोबतचे लोक असतील, त्यांना घेऊन पुढे जात राहणं. सो ते जास्त महत्वाचं, ते मला फार आवडतं, म्हणून मी अजूनही कनेक्टेड आणि कायम राहणार. सोशल मीडियाचा वापर जो आहे तो कसा करायला पाहिजे, तर तो थोडासा भरकटच चाललाय. पण तू सुद्धा एक तरुण आहेस, पण तू तुझ्या ध्येयावर अडून आहेस. काय सांगशील ते लोक बघतायत तुला, यंग जनरेशन? मला हेच सांगायचं की सोशल मीडियाच्या खूप आहारी पण नाही गेलं पाहिजे लोकांनी. म्हणजे सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे, जो की आपलं काम पोचवण्यासाठी झाला तर ते जास्त मला आवडेल. म्हणजे ना की त्याच्यावरून मला फेमसच व्हायचं आहे म्हणून मी उठसूट आपलं उठलोय आणि काहीतरी कॅमेरा लावलाय आणि काहीतरी शूट करतोय आणि लोकांनी मला बघितलंच पाहिजे आणि मी फेमस झालोच पाहिजे, हा अट्टहास नसावा असं मला वाटतं. खरंच आपल्यात जी काही कला आहे ती आपण सादर केली आणि ती जर लोकांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचवण्याचं, कारण ते माध्यम आता जास्त जवळ झालंय, प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणजे फोन काढला की लगेच दिसतो. सो आपल्यातले काही कला असतील, आपल्यातले काही गुण असतील, तर ते त्या माध्यमातून जर लोकांपर्यंत पोहोचवलं आले तर जास्त आनंद आहे. आणि ते जरा विचारपूर्वक पोहोचले तर त्याच्यात जास्त खूपच भारी आहे म्हणजे ते. आणि रोहित बरेच सिनेमे सुद्धा केले आणि आता हा प्रवास असा सुरू आहे. नुकतंच मला असं वाटते 5-6 महिने आधी तुम्ही तुमच्या नवीन घरात सुद्धा प्रवेश केलाय. खूप स्वप्न होतं आणि मी जसं थोडं म्हणजे मला माहिती आहे की 12-13 घरं रोहितनी बदलली आहेत. ठीक आहे. कसं काय हे सगळं स्वप्न पूर्ण झालंय, कसं वाटतंय? म्हणजे एक प्रत्येकात असते ती जिद्द असते की आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय, हा, आणि ते स्वतः करायचंय. सो त्याच्या मागे लागलेलोच होतो की खूप मेहनत करायची. मग ते पूर्ण, म्हणजे प्रत्येकाचं असतं ना की आपल्याला आपली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण ते मिळवायचंच आहे. मग त्याच्यासाठी आपण हट्टाला पेटतो. तसं खूप काम करत राहा, खूप कष्ट करत राहा, खूप मेहनत करत राहा. म्हणजे फळाच्या अपेक्षा, ते म्हणतात ना वाक्यच आहे की फळाच्या अपेक्षा करू नका. कारण की आपण त्या अपेक्षेपायी मग आपलं कष्ट करणं थोडंसं आपलं डिपेंड होऊन जातं की आता मला मिळतंय तर थोडं कमी करूया वगैरे. आपण करत राहायचं, गोष्टी मिळतात आणि कष्ट करणाऱ्याला तर माझ्या मते 500% मिळतात, विषयच नाही. सो मिळणार, प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होणार, फक्त त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, त्याची तयारी पाहिजे. म्हणजे स्वप्न पूर्ण केव्हा होतील, जेव्हा तुमची मेहनत घेण्याची निष्ठा असेल. निष्ठा असणं गरजेचं आहे. तुझ्या नवीन घराचा जो प्रवेश झाला त्याच्यासाठी शुभेच्छा. नक्कीच तुझी सहचारिणी सुद्धा तुझ्या पाठीमागे तितकी खंबीर उभी आहे. काय म्हणशील तिच्याबद्दल आता या माध्यमातून? हे नातं जे आहे, काय सांगशील एका शब्दात? एका शब्दात ती आहे म्हणून मी आहे. वा, जबरदस्त. ती आहे म्हणून मी आहे, हे एका शब्दात सांगेन. त्यात सगळं झालं. म्हणजे आता ती कशा पद्धतीने पाठीशी आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात खरं तर ती आहे म्हणून मी आहे, हे असायलाच पाहिजे आणि असतंच. म्हणजे कुणी कितीही नाकारणार नाहीच कोणी, पण जर कोण असं असेल की नाही मीच आहे असं जर कोणी असेल तर ते माझ्यामध्ये तरी शक्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असं असतं की तिचा सहभाग असतो, तिचा सपोर्ट असतो, म्हणून प्रत्येक गोष्ट पूर्ण होत असते. आउट ऑफ सिलेबसचं नुकतंच म्युझिक लॉन्च आणि पोस्टर लॉन्च झालाय. एक दिमागदार डेनिम मध्ये आमचा सावत्याबाईचा. मुळात आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा
फार वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. मी अजून पाहिला नाही आहे सिनेमा, पण सिनेमाचा विषय ऐकला, सिनेमातली गाणी ऐकली, पोस्टर पाहिलं किंवा त्यातल्या कलाकारांशी गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत बोलणं झालं. सो याच्यावरून एक अंदाज आला की सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीचा असणार आहे, खूप अप्रतिम असणार आहे. गाणी सुपरहिट झाली, गाणी म्हणजे तुम्हाला नाचायला भाग पाडणार, विषयच नाही. इतकी दन 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 म्हणजे मला इतकी आवडलेत ना गाणी. तिथे बसल्या बसल्या त्या म्युझिक लॉन्चला सुद्धा आम्हाला असं राहत नव्हतं, असे पाय हलायला लागले. शेवटी उचलून आम्हाला नेलंच स्टेजवर आणि नाचायला लावलंच, त्यात काही वादच नाही. पण येस, पण गाणी अप्रतिम झालेली आहे. आणि मराठी सिनेमांच्या इतिहासात मला म्हणजे बऱ्याच वर्षांनी असा म्युझिक लॉन्चचा सोहळा झाला हे बघायला मिळालं. आणि ऑब्व्हियसली ते डॉक्टर सुगतजी वाघमारे, आज मी अकोल्यात, आपली राजेश्वर नगरी अकोल्यात, मी आज अकोल्यातनं हे बोलणं चालू आहे आमचं. आणि या चॅनलसाठी आम्ही बोलतोय, अजिंक्य भारतसाठी. आणि मला त्यांच्याशी भेटून किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारून इतकं भारी वाटतं की त्यांचं खूप मोठं कार्य आहे. म्हणजे लहान मुलांबद्दलचं काम असेल किंवा जे काही चाइल्ड अब्युसमेंट म्हणता येईल, चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणता येईल, किंवा बालविवाह, किंवा जी लहान मुलं बेघर झालेली आहेत, ज्यांना आईवडील नाही आहेत, त्यांच्यासाठी सुगत सर आणि त्यांच्यासोबत असणारी जवळजवळ एक 25 ते 30-50 लोक सोबत भरभक्कमपणे काम करत आहेत. ह्या गोष्टीसाठी मला फारच आपुलकी वाटली. म्हणजे मला सुद्धा भविष्यात त्यांच्यासोबत इथे काम करायला, ह्या गोष्टीसाठी काम करायला नक्की आवडेल. इतकं भारी कार्य आहे त्यांचं आणि खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे मला आत्ता त्यांनी सांगितलं मगाशी बोलता बोलता की इकडची अकोला जिल्ह्यातली जवळजवळ बऱ्याचशा गावांमधली 150-200 लहान मुलं ज्यांना आईवडील नाही आहेत, जे गरिबीतनं पुढे येत आहेत, पण त्यांचीही स्वप्न असू शकतात मोठी, तर त्यांना सुगत सर इथून ट्रेनमध्ये, म्हणजे जी मुलं ज्यांच्यासाठी ट्रेन हे सुद्धा एक कधी बघितलंच नाही आयुष्यात, स्वप्नातच होतं ते. सो ट्रेनमधून ते घेऊन गेले मुंबईला, तिथल्या 5 स्टार हॉटेल्समध्ये त्यांना जेवायला घेऊन गेले, तिकडे गेटवे ऑफ इंडिया दाखवलं, परत तिकडे आपण इमॅजिका म्हणतो, मुंबईतल्या लोकांना खूप आकर्षण असतं इमॅजिका, खूप मोठमोठ्या राईड्स आहेत, पाण्यात खेळता येतं तिकडे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो ते त्या लहान मुलांना माहीत नाही कधी ते बघू शकले असते, त्यांच्या मेहनतीने कदाचित भविष्यात बघूही शकले असते, पण जे वय असतं लहान वयात आपल्याला जे आपल्या आईवडिलांनी मिळवून दिले ते, हां, सो ते त्यांना कितपत मिळेल माहित नाही, पण ते सर घेऊन गेले आणि एवढं सगळं. आणि मला जास्त हे आवडलं की सरांनी त्या मुलांना हे सांगितलं की इथे मी तुम्हाला का घेऊन आलोय माहितीये का, हे तुम्हाला मिळालं नाहीये किंवा हे तुम्हाला मिळणार नाहीये, हे तुम्ही कदाचित तुम्हाला मिळेलही लवकर, पण मी याच्यासाठी तुम्हाला आणलं नाहीये. हे तुम्ही बघून तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात हे मिळवण्याचं स्वप्न जागृत झालं पाहिजे, ह्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. हे सरांचं वाक्य इतकं आवडलं मला, त्यामुळे मला खूपच भारी वाटलं. म्हणजे ह्याच सोबत त्यांचं खूप मोठं कार्य आहे, वृत्तपत्र आहे सरांचं अजिंक्य भारत नावाचं, जे जवळजवळ आता पुढच्या काही दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये प्रकाशित होणार आहे असं मला आत्ताच कळलं. तर त्यासाठी सरांचं खूप अभिनंदन आहे आणि खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून अजिंक्य भारतला, अजिंक्य भारत डिजिटल टीमला. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा.